हे किती महाग आहे आणि ह्यांनी इथे काय लिहिलंय की तुम्ही हे ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करायचं. ट्रॅव्हलिंगमध्ये मी एवढे पैसे घालवेन? ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही कोलगेट आणि छोटा जो काही लक्स मिळतो तो वापरतो. हाय गाईज, हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही बघू शकता मी हेअरकट केला आहे. मला काहीतरी वेगळा लुक ट्राय करायचा होता आणि माझे केस खूप जास्त डॅमेज झालेले म्हणजे खालून. कारण मी ह्याआधी म्हणजे 2023ला मी केलं होतं, हे केलं होतं, बोटॉक्स केलं होतं. सो ते केस वाढले आणि मग ते खालचेच केस फक्त असे सरळच राहिले, ते काही नीट होईच ना. आणि लग्नाच्या आधी मी हेअर कलर केलेला, सो त्यामध्ये त्यांनी ब्लीच वगैरे यूज केलेलं. सो त्यामुळे पण माझे हेअर खूप जास्त डॅमेज झालेले. मी इकडे फोटोही दाखवेन तुम्हाला. तर त्यामुळे मी हेअर कट करायचा डिसिजन घेतला आहे, कारण मग ते केस खूप छान नॅचरल वेमध्ये वाढू दे, मग त्यानंतर परत मी याची वाट लावेन, मग परत हेअर कट करेन. हे आयुष्यभर चालू राहणार आहे कारण मी असंच करते, ही मंद आहे मी. असो. सो येस, आजचा विषय आहे, आज आपण नायका हॉल करणार आहोत. मी खूप जास्त शॉपिंग केली आहे नायकावरून आणि मला ती सगळी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. येस, बाय द वे, हा कुर्ता मला खूप जास्त आवडला आहे आणि मी खूप जास्त प्रेमात आहे या कुर्त्याच्या. हा मी मिंत्रावरून, आता सध्या मिंत्राचा मी एक व्हिडिओ बनवेन की मी मिंत्रावरनं पण भरपूर शॉपिंग केली आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता. ओके, खाली लिली झोपली आहे आणि इथे हा सगळा कचरा आहे. सो येस, सगळा कचरा म्हणजे मी ऑर्डर भरपूर जास्त केला आहे, तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहेच व्हिडिओमध्ये. आणि मिंत्राचा एक वेगळा व्हिडिओ येईल आणि हा नायका हॉल हा एक मी वेगळा बनवणार आहे व्हिडिओ. आता मी सध्या स्किनवर काहीच अप्लाय नाही केलं आहे, कारण मी एक कोरियन प्रोडक्ट मागवलं आहे नायकावरून, जे मी तुमच्यासमोरच ओपन करणार आहे, तुमच्यासमोरच मी अप्लाय करणार आहे. सो आत्ता सध्या माझ्या स्किनवर मी काहीच अप्लाय नाही केलं आहे. ओके. सो येस, आता आपण लगेच सुरू करूया व्हिडिओ बघायला, कारण मग नंतर माझे व्हिडिओ 40 मिनिटाचे होतात आणि त्याला काही अर्थ नसतो. सो थोडा छोटा फॉर्मॅट बनवायचा मी आता ठरवलं आहे. सो येस, लेट्स गो. ओके. सो ह्या बॉक्समधनं मी 3 प्रोडक्ट काढले, कारण मग ते एक काढायला एक थोडा वेळ जातो. आणि एक मोठा बॉक्स आहे जे मी तुमच्यासमोरच ओपन करेन. येस, तर आपण ओपन करूया. सो हे बघा, हे मी अप्लाय का नाही केलं, कारण मला ही सनस्क्रीन अप्लाय करायची होती बिलीफची. आणि हे कोरियन प्रोडक्ट आहे, हे सनस्क्रीन आणि टिंट आहे. आणि मला खूप जास्त मेकअप आवडत नाही, त्यामुळे मी टिंटच यूज करते डेली. माझ्या ह्याच्यामध्ये खूप मेकअप नाही करत, ओकेजनली मेकअप असतो, त्यामुळे मेकअप प्रोडक्ट माझे ठरलेलेच आहे जे मला 1 वर्ष वगैरे चालतात. सो येस, त्यामुळे मी हे टिंट ऑर्डर केलं आहे, जे सनस्क्रीन पण आहे. त्यामुळे मी कधी कधी विसरते सनस्क्रीन लावायला. सो हे लावून आपण बाहेर फिरू शकतो. सो हे मी ह्याची प्राईज आहे, मी ह्याची लिंक देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. ह्याची प्राईज आहे ₹2,990, म्हणजे एक 3,000 वगैरे पकडा ह्या टिंटची प्राईज आहे. हे थोडं लक्झरी प्रोडक्टमध्ये येतं हे प्रोडक्ट. सो येस, आपण आता ट्राय करून बघूया. SPF 50+, PA+, कमाल कमाल कमाल. सो हे आपण जरासंच असं, मला महागातल्या प्रोडक्टचं मी कधी आयुष्यात श्रीमंत होणार मला कळत नाही. महागातले प्रोडक्ट मी ते खूप चिंगूससारखे वापरते आणि मी ते दुसऱ्यांनी जर भदाभदा वापरले तर मला रागही येतो आणि मग मी चिडचिड पण करते, म्हणजे माझ्या नवऱ्यावरच, कारण तोच माझे प्रोडक्ट ढापून वापरत असतो. बरं, वापरावे तर दुसऱ्याचे प्रोडक्ट नीट तरी वापरा ना. माझा फेसवॉश म्हणजे त्याने आंघोळ करतो तो, आणि माझा फेसवॉश एक साधारण
600 रुपयाचा वगैरे फेसवॉश आहे, त्यामुळे माझी चिडचिड होते भरपूर. सो येस, हे असं सगळं आता मी, अरे नाकावर नाही लावलं, इकडचंच थोडंसं नाकाला. ओ माय गॉड, काहीच तुम्ही बघू शकता. वाव, हा काय चेंज आहे. हा काय सुंदर चेंज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तर छान दिसतंय. एक मिनिट, मी मिररमध्ये बघते. एकच मिनिट, मला असं तर मला खूप, काय आहे म्हणजे किती सुंदर दिसतोय माझा चेहरा. मिररमध्ये पण सुंदरच दिसतोय, सुंदर. ओके, मी ह्याला 5 स्टार देते आहे. आणि हे कमाल आहे, हे कमाल प्रोडक्ट, सुंदर. सुंदर सुंदर, येस, सुंदर. ओ माय गॉड, मी किती ऑब्सेस झाली आहे स्वतःच्या चेहऱ्याला घेऊन. किती सुंदर वाटतोय यार चेहरा ह्या सनस्क्रीन नंतर, ह्या टिंट नंतर. वाव, वाव. ओके, सो सेकंड प्रॉडक्ट हे स्विस ब्युटीचं लिपस्टिक आहे. ही क्रीम टच. सो येस, पिगमेंटेड फार आणि अल्ट्रा हायड्रेटिंग एक लक्झरी प्रोडक्ट आहे स्विस ब्युटीचं, ज्याची प्राईस आहे 490, जे मला आय गेस 399 वगैरे असं डिस्काउंटमध्ये मिळालं आहे मला. हे ह्याची सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे गाईज. आणि हा शेड आहे पोलाईट पिंक 01. बघा इथे तुम्ही बघू शकता, पोलाईट पिंक 01. सो येस, ह्याच्या आधी सॉरी, मी लिपस्टिक अप्लाय करायच्या आधी मी एक लिप लायनर पण ऑर्डर केलं आहे. सो मी ते पण तुम्हाला दाखवते. हे प्रिश, ओके, ह्याचं मी लिप लायनर ऑर्डर केलं आहे, ज्याची प्राईस आहे 750. सुंदर लिप लायनरच. सुंदर लिप लायनर आहे. आणि सॉरी, हे लिपला आपल्या प्लम पण करतं, म्हणजे ओठ थोडे अजून सुंदर दिसतात आपले. सो येस, मी हे पण ट्राय करते. छान दिसत आहेत ओठ माझे. आणि ह्याच्या मागे हे त्यांनी हे दिलं की तुम्ही असं स्प्रेड करू शकता. स्पॉन्ज सारखं आहे ते. ओके, सो हे माझं अप्लाय करून झालं आहे प्रिशी ब्युटीचं. सो येस, ह्या सॉरी, हा शेड आहे रास्पबेरी किस. ओके, आणि आपण आता त्यावर ही मगाशीची लिपस्टिक. वाव, ह्याचं पॅकेजिंग इतकं लक्झरियस आहे, मी काय सांगू तुम्हाला. स्विस ब्युटीचं मला हे खूप आवडतं की त्यांचं खूप अफोर्डेबल असतात जे काही प्रोडक्ट असतात ते. आणि आता त्यात त्यांनी हे जे सुंदर दिलं आहे पॅकेजिंग करून, वाव, मला खूप आवडलं आहे. एक मिनटं, ही लिपस्टिक आय गेस तुटली आहे. नाही नाही, ती थोडी अशी मला वाकडी अशी वाटते आहे. ओके, साऊथ.
माझ्या लिप्सला मी काहीच अप्लाय नव्हतं केलेलं, पण माझे लिप्स खूप हायड्रेटिंग फील करतायत आता. सुंदर सुंदर सुंदर. माझ्याकडे इतक्या लिपस्टिक्स आहेत, बट ही आता मी सांगू शकते की वन ऑफ द बेस्ट मला वाटते. वाव. एक तर हे शेड मला हे असे शेड मला खूप आवडतात, अभिला पण खूप आवडतात. खूप सट्टल आणि खूपच सुंदर दिसतात चेहऱ्यावर. आणि माझा स्किन टोन हा ब्राऊन स्किन टोन असला तरी पण हा शेड बघा किती सुंदर दिसतोय. सो यस, मला खूप आवडला आहे हा शेड. येस, प्रेमात 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 आहे मी या शेडच्या. येस. चला, ऑब्सेशन खूप झालं. आता आपण दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे वळूया, जे मला तुमच्यासमोर असं एकदम ओपन करावं लागणार आहे. फार वेळ गेला तर मग मी व्हिडिओ कट डाऊन करून जड आहे. सो येस, हे सगळं करावं लागतं. इमोशनल डॅम इट. माहिती आहे की आपल्याला थंबनेलसाठी हे असे सगळी फालतूपणा करावा लागतो. ठीक आहे. गेस. 1 hour later. ओके, कळलं मला कसं ओपन करायचं. मध्ये गॅप गेला ना, त्यामुळे माझा ऑडियन्स पण हरवला गाईज. मी पहिले जे छान माझ्या लॉंग फॉर्मॅटला जायचे ना, ते माझ्या जी एक नशपटी लागली ना, त्यानंतर मग ते आपण ते अचीव करायला थोडा टाईम जातो. तसंच काहीसं झालं आहे माझ्यासोबत. तसंच फायनली गाईज ओपन झालं आहे. सो येस. हां, मी आत्ताच सांगते, मी यातले बरेच प्रोडक्ट लक्झरियस ह्याच्यावरनं ऑर्डर केले आहेत. सो खूप महागही असू शकतात काही प्रोडक्ट, आणि काही प्रोडक्ट मी चीपही मागवले आहेत, त्यामुळे तेही तुम्ही बघू शकता. ओके, सो लेट स्टार्ट. सो हे पहिलं आहे. मी काय ऑर्डर केलं हे पण माझ्या लक्षात नाही. येस, हां. सो हे मी ब्रश ऑर्डर केलं आहे, जे 699चं आहे. की लाईक मी हे ब्रश, ह्या ब्रशबद्दल तुम्हाला मी नंतर सांगते, ह्यात स्पेशल असं काय आहे. ओके. त्यानंतर आपण दुसरं प्रोडक्ट बघूया. ओके, लिप ऑइल, शुगरची लिपस्टिक, आणि हे लिप प्लम्पर मी ऑर्डर केलं आहे. हे मला खूप चीप रेटमधलं वाटलं, मुडीचं. सो मी हे एक ऑर्डर केलं आहे. ओके, मी 2 लिप ऑइल ऑर्डर केले. हा घोळ मी नेहमी घालते. फ्लोरेन्सचं मी हे ऑर्डर केलं आहे 1500चं. लिप्सचंच आहे. त्यासाठी मला आता हे लिप्सचं पहिलं पुसावं लागणार. गावकर, इकडे ये ना एक मिनटं. ओके, मला कॉटन दे ना याच्यातला. हे खूप छान आहे. ओके गाईज, तर हे फ्लॉरन्सचं मी काढलं आहे, लिप ऑइल आहे. आता मी हे लिपस्टिक पुसते का, तर मला ही तुम्हाला अप्लाय करून दाखवायची आहे म्हणून. ओके. तर पहिलं हे लिप ऑइल बघूया आपण. ओ वाव, वाव, टोटली वर्थ आहे. हे टोटली वर्थ आहे यार.
वाव, सुंदर, किती सुंदर आहे हे प्रोडक्ट. म्हणजे ओठ तुम्ही बघू शकता. मला मॅट आणि ह्या म्हणजे लिप्सपेक्षा आहे ना मॅट लिपस्टिक मी कधी घेत नाही. रिझन हेच आहे, मला असे ग्लॉसी लिप्स खूप आवडतात, ज्युसी अँड ग्लॉसी. आणि तुम्ही जर मेकअप शिकला असाल तर कधी पण मॉडेलचे ओठ हे असे ज्युसी आणि असेच दिसायला हवे. मॅट लिपस्टिक शक्यतो कुठल्याच मोठे मेकअप आर्टिस्ट यूज नाही करत. ज्युसी लिप्स सगळ्यांवरच सुंदर दिसतात. सो येस, हे ज्युसी लिप्स मला खूप आवडतं आणि मी प्रेमात पडली आहे. हे किती सुंदर दिसतं यार. वाव. असो, येस, हे फर्स्ट आपण अप्लाय केलं. त्यानंतर आता मी हे रिमूव्ह करते आणि मी हे सेकंड मी नायकाचं हे चुकून मी ऑर्डर केलं आहे. मला माहीत पण नाही आहे की मी हे ऑर्डर केलं आहे. सो येस, हे प्रोडक्ट आहे. हे लॉली लिप्स आहे, जे आपल्या लिप्सचा pH लेवलला मॅच करतं आणि आपले लिप्स दिसणार. आता लेट्स सी. तरी पण कलर आलाय माझ्या लिप्सला यार. स्टील ज्युसी दिसत आहेत ते. ओ माय गॉड, ती फालतूगिरी करायला आवडते. ओ वाव. ओ, ह्याचा शेड आहे पिंक पॉप रॉक्स. पिंक पॉप रॉक्स आणि हे 599ला आहे. काय मूर्खच, कोणाला विश्वासही नाही बसणार की मी हे ऑर्डर करायचं नव्हतं पण हे चुकून आलं आहे माझ्याकडनं. गाईज, हे 599चं आहे पण हे डेंजर आहे यार. म्हणजे ह्याचं पॅकेजिंग बघा तुम्ही. वाव. लेट्स ट्राय गाईज. ओके, अच्छा सॉरी, ते लिपस्टिकच होती. मला वाटलं त्याच्यावरती प्लॅस्टिक आहे मग ते काढायचं. शी यार, किती डम आहे मी. ओके वाटलंय मला. हे एक चांगलं का आहे माहिती आहे का, ज्यांना ज्युसी लिप्स आवडत नाही. आता मला ज्युसी लिप्स आवडतात पण काही काही लोकांना ते इरिटेट होतात की ते ओठ, केसांवर असे ओठ आले की ते मग केस चिटकतात वगैरे. त्यामुळे बऱ्याच लोकांना ज्युसी लिप्स आवडत नाही. तर त्या लोकांसाठी हे मी सांगेन की हे नका घेऊ तुम्ही फ्लॉरन्स. पण हे मला भयंकर आवडलं आहे कारण मी ते बऱ्याच वेळ मी बाहेर असते त्यामुळे ते सतत एक मला रिमाइंड नाही होत की लिपस्टिक लावायची किंवा काही अप्लाय करायचं आहे. पण ज्यांना लिपस्टिक लावायचा कंटाळा येतो आणि मी बाबा सकाळीच एक लावली आणि दिवसभर आता ऑफिसला मी जाते आणि मी सकाळीच हे अप्लाय केलं तर मग ते संध्याकाळपर्यंत हे मला असं वाटतं की हे राहू शकतं. आणि हायड्रेटिंग पण ठेवतं हे. आय गेस हे खूप वेळ हायड्रेटिंग ठेवतं तुमच्या लिप्सना, कारण हे मी ते बघून घेतलेलं, मला आठवतं आहे. इथे दिलं नाही आहे त्यांनी पण हे बराच वेळ हायड्रेट ठेवतं तुमच्या लिप्सना. सो येस, त्यामुळे हे खूप सुंदर आहे, कमाल आहे. मला हे खूप आवडलं आहे फ्लॉरेन्सचं. एक मिनटं हां अभि, पिंकी ताईला कॉल कर ना, ती मला फोन करते आहे. सो येस, हे पण छान आहे. हळूहळू आय गेस हे दिसेल माझ्या लिप्सवर. ओके, सो येस, पुढच्या प्रॉडक्टकडे आपण वळूया. हे पुसते मी आता. उचलेल बघ एकदा. सो येस, हे लिप प्लम्पर आहे मुडीचं, जे मला असंच काहीतरी 330ला मला हे पडलं आहे मुडीचं हे. येस, सॉरी, मुडी.
आणि हे कोकोनट ऑइल वगैरे आपल्या लिप्सना हायड्रेटेड ठेवण्यासाठी आहे. हे मी सगळं असं का मागवते कारण माझे ओठ खूप जास्त डिहायड्रेट असतात, नेहमी सुकलेले आणि असे एकदम असे असतात ओठ, म्हणजे लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर, आणि जे मला अजिबात आवडत नाही. सो मी लिप ग्लोज आणि लिप बामच खूप जास्त यूज करते लिपस्टिकपेक्षा. कधी बाहेर जायचं असेल तर मी फक्त हे यूज करते. हे लिप सिरम आहे, पण मी कदाचित हे मी रात्रीचं लावून झोपत जाईन. One hour later. सो येस, हे खूप सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे आणि असं वाटतंय खाऊन टाकावं. ह्याचा इतका कमाल फ्रेग्रन्स आहे. थोडा टाईम गेला मला कारण मी आत्ताच ओपन केलं त्यामुळे कदाचित अप्लाय करायला. बट येस, वाव 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 वाव. हे मी रात्रीचं लावून झोपू शकते आणि बाहेर जाताना पण मी हे माझ्या पर्समध्ये कॅरी करू शकते. हे खूप कमाल आहे यार. वाव. कोकोनट वॉटर आणि हायलोरॅनिक ॲसिड. ओके गाईस. 7D हायड्रोबस्ट लिप सिरम आहे गाईज हे, आणि हे कमाल आहे. पप्पी देऊ शकते मी कोणालाही. येस, मला खूप आवडलंय. वाव यार, असा वास किती मस्त येतोय. वास नाही, सुगंध. वाव. सो त्यानंतर हे काय एवढं फालतूचं खर्च केलाय ह्या शुगरवाल्यांनी. हे असा, हे इथे असं काहीतरी दिलंय. का 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 असं दिलंय तुम्ही? का खर्च आहे हा? फुकटचा खर्च. जाऊ दे. सॅटिन शेडचं नाव आहे सॅटिन, आणि ही शुगरची लिपस्टिक आहे. सो आपण ओपन करूया. अरे कशी ओपन करतात? सुरुवात इकडून आहे. Wait a minute. म्हणजे माफ कर दो गाईज. ओके, हे असंच ओपन करायचं आहे. म्हणजे कसं ओपन करायचं? हे धाग्याने बांधलंय. वटपौर्णिमा जवळ येते. कदाचित शुगरवाल्यांना मला हे रिमाइंड करून द्यायचं असेल की सोनाली वटपौर्णिमा जवळ येते. काय नको ते पॅकेजिंग आहे. हे नको ते काहीही पॅकेजिंग केलंय तुम्ही. शुगरवाले तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही काहीही पॅकेजिंग केलंय. ओके. लिपस्टिकला मस्त लक्झुरियस फील दिलाय, कारण आहेच लक्झुरियस. हे लिपस्टिक ही महाग आहे. ऑर्डर केलेली मी काहीतरी 799 वगैरे आहे. 1050 रुपीज आहे या लिपस्टिकची प्राईस. बट येस, मला डिस्काउंटमध्ये ही 750ला वगैरे मिळाली आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके. काय फालतूचं पॅकेजिंग केलं आहे एवढूशासाठी. ते बिचारे धागा आणि सगळं वाया. असू दे, महागातले प्रोडक्ट असतात. बिंडोक सोनाली. पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंग ओपन केलं आहे गाईज आपण. वाव. एक छान लक्झरियस फील दिला आहे त्यांनी लिपस्टिकला. ओके, आता मी हे अप्लाय करून दाखवते. ही काहीच्या काहीच न्यूड आहे. काहीच्या काहीच न्यूड लिपस्टिक आहे यार ही. ही शुगरची आहे. आय गेस मी कुठला वेगळा लुक केला तर कदाचित ही सूट होईल, पण ही खूप जास्त न्यूड लिपस्टिक आहे. असो, पण मला न्यूड शेड आवडतात, सो मी ही यूज करेन. पण यस, ही खूप जास्त न्यूड आहे. असू दे, चला पुढे वळूया आपण पुढच्या प्रोडक्टकडे. इथेच वेळ नको वाया घालवूया आपण. येस, हे काय आहे?
ओके, हे फ्लॉरेन्सवाल्यांनी मला हे अंडर आईज हायड्रेटेड पॅड्स दिले आहेत जे मी नक्की यूज करेन. हे फ्लॉरेन्सचं छान आहे यार, हे मला प्रोडक्ट्स खूप आवडले आहेत यार. म्हणजे त्यांनी ते ह्याच्या आधी आपण काय ओपन केलेलं फ्लॉरेन्सवाल्यांचं, काय लिप ऑइल. हां, लिप ऑइल. सो यस, ह्याच्यावर हे मला फ्री पाठवलं आहे त्यांनी. येस, मी हे नक्की यूज करेन माझ्या अंडर आईजना. प्राईस त्यांनी लपवली आहे याची, कारण हे फ्री आलं आहे आणि ड्राय स्किनसाठीच आहे हे. ओके, तर मी कारण माझ्याकडे मेकअप फिक्सर नाही आहे, सो त्यासाठी मी हा PSCचा मायक्रो फिनिश मेकअप फिक्सर ऑर्डर केला आहे, ज्याच्याबद्दल मी खूप जास्त ऐकलेलं आणि खूप छान सेटल करतो आपल्या लुकला हा. सो त्यामुळे मी हे ऑर्डर केलेलं PSCचा मेकअप फिक्सर, ज्याची प्राईज आहे 1150 रुपीज. सॉरी, 75 रुपीज. 750 रुपीज, 75 रुपीज. सो नंतर कधीतरी यूज करेन, पण करेन यूज. पुढच्या प्रोडक्टकडे वळूया आपण. तरी पण माझा ब्लॉग हा 30 मिनटं झालीच. येस, हे मॉक्सी ब्युटीचं मी यूज केलेलं हेअर्ससाठी. सो येस, मी हेअर कट करण्याचं रिझन पण हे पण एक होतं की गाईज सध्या मी माझे केस वेवी आणि खूप नॅचरली असे जरा ट्रेंड आलं आहे कर्ली हेअरचं, तर त्यामुळे मी माझे ऑलरेडी थोडेसे वेवी आहेत हेअर, सो मी त्यांना मेंटेन ठेवणार आहे. सो त्यामुळे मी हे ऑर्डर केलं आहे. मी हे अजून वापरलं नाही आहे, पण स्टील मी याबद्दल खूप ऐकलेलं की तुमचे जर वेवी हेअर असेल, तुम्हाला तर नीट ठेवता येत नसतील, तर जस्ट तुम्ही अप्लाय करायचं आणि जस्ट क्रंच करायचं आणि सोडून द्यायचं. सो येस, त्याचा मी शॅम्पू आणि वगैरे सगळं हे मॉक्सीचं ऑर्डर केलं आहे. सॉरी, एक मिनटं. हा शॅम्पू आहे, हा कंडिशनर आहे आणि कर्ली हेअरचे खूप जास्त हे असतात, गोष्टी असतात अप्लाय करायला वगैरे. तर हे लिव्ह इन कंडिशनर आहे, म्हणजे हे लावायचं आणि सोडून द्यायचं. हे कंडिशनर आपण वॉश करायचं. ओके, आणि त्यानंतर हे सिरम जेल आहे, म्हणजे ह्याच्यानंतर काही वेळाने हे लावायचं असो. सो आणि हे जेव्हा तुम्ही लावणार ना, तेव्हाच ह्या कोमने, तुम्हाला मी आता प्रात्यक्षिक नाही करून दाखवू शकत कारण त्यासाठी मला केस वगैरे ओले करावे लागतील आणि एवढीही मी काही एनर्जेटिक माणूस नाही आहे की मी हे सगळं. ओह गॉड, नो. 5 minutes later. हे किती महाग आहे आणि ह्यांनी इथे काय लिहिलंय की तुम्ही हे ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करायचं. ट्रॅव्हलिंगमध्ये मी एवढे पैसे घालवेन? ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही कोलगेट आणि छोटा जो काही लक्स मिळतो तो वापरतो. ट्रॅव्हलिंगमध्ये हे कोण वापरेल? असो. सो येस, हा जो कोम आहे ना, हे घेण्यामागचं रिझनच हे आहे माझं की आहे ना, हा कोम असा घ्यायचा आणि ह्यात तुम्ही असे तुमचे केस असे कर्ल करायचे गाईज. असे वेगवेगळे केस घ्यायचे आणि त्याला हे सगळं अप्लाय करून हे असं तुम्ही करत बसायचं. सो येस, कुठल्या तरी हिट इफेक्टपेक्षा तुम्ही हे चांगलंच आहे की जर तुम्ही हे असं काहीतरी यूज कराल केसांना, जेणेकरून तुमच्या केसांना हार्म नाही होणार. येस, येस. चलो, एवढंच होतं सध्या तरी. मी एवढंच मागवलं आहे, काहीतरी पाठवलं आहे. आय गेस हे ते आहे की तुम्ही हे कसं अप्लाय करायचं आणि काय करायचं. ओके, ह्याचं जर सगळं घ्यायला गेली तर हे एक 5-6 हजारापर्यंत तुम्हाला पडेल. पण मी आय गेस हे लहान मागवलं आहे ना, त्यामुळे हे ट्रॅव्हलिंगमध्ये पकडत आहेत. ह्यांना काय बोलणार आता. वाव, ह्यांनी स्टिकरही पाठवले आहेत. आता हे माझ्या आयपॅडला लावणार.
स्टिकर्स. येस, सो हे सगळं असं आहे. आणि मी हे 1 महिन्यानंतर मी तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवेन ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की माझ्या केसांमध्ये काही बदल झाला आहे का, मग तुम्ही हे प्रोडक्ट घ्यायचे की नाही घ्यायचे, कारण तुम्ही असेच खर्च नका करू असं मला वाटतं. मी मूर्ख आहे, तुम्ही मूर्ख नाही आहात. सो मी पहिलंच सांगेन की हे माझ्या केसांना सूट झालं आहे आणि किती, कारण माझे केस हे खूप जास्त वेबी पण नाही आहेत, स्ट्रेट केसांमध्ये येतात माझे केस. पण लेट्स सी माझ्या केसांना हे कसं काय इफेक्ट देतो आहे हा प्रोडक्ट. येस, आणि इथे आपण आपला व्हिडिओ बाय बाय करतोय गाईज. येस, नायका हॉल संपलेला आहे, एवढंच होतं. वाव, लिप्स खूप सुंदर दिसत आहेत. सो येस गाईज, बाय.